वैष्णवी आत्महत्या प्रकरणात अजित पवारांनी विनोद केल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीला आली आहे। वैष्णवीचा हुंडाबळी गेला असताना अजितदादांना लचाण पाठीशी लागल्याचं अजितदादा म्हणाले। एका बापाच्या लेकीचा जीव गेला असताना दादा स्वतः तर हसतातच, शिवाय कार्यकर्त्यांचा आशा आणि टाळ्या मिळवतायत। दादा अशी मस्करी कशी करू शकतात असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। वैष्णवी प्रकरणात अजित पवारांचा विनोद। त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे, म्हणजे माझा कुठं दुरावे पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध। वैष्णवीचा हुंडाबळी, दादा म्हणतात लचाण। आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लचाण लागतं म्हणून आलो नाही समजायचं। आणि लेक गेली जीवानिशी, दादा म्हणतात लचाण पाठीशी। तर असं माझ्या मागे लचाण लागतं म्हणून आलो नाही समजायचं। आधीच आपल्या पक्षाचा कार्यकर्ता अडचणीत आला असताना अजित पवारांच्या एका व्हिडिओमुळे हा नवा वाद उफाळून आलाय। वैष्णवीच्या आत्महत्येशी पक्षाचा संबंध जोडला जात असताना त्यावर भूमिका मांडत असताना अजितदादांनी चक्क विनोद केलाय। वैष्णवीच्या लग्नाला जाणं हे लचाण नसल्याचं म्हणत दादा चक्क हसताना दिसले। दादा तर हसलेच आणि समोर असलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला मोठा हशा देत दाद दिली। त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे, म्हणजे माझा कुठं दुरावे पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध। आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लचाण लागतं म्हणून आलो नाही समजायचं। आणि मला माफ करायचं लग्नाला तरी आल्याबद्दल। अजित पवारांनी सुरुवातीला या प्रकरणात आपण कठोर असल्याचं सांगितलं। त्यांनी राजेंद्रच्या मुसक्या बांधू असं सांगून टाळ्याही मिळवल्या, पण त्यानंतर अवघ्या मिनिटभरात अजितदादा त्यांच्या जुन्या ट्रॅकवर गेले। अजितदादांनी वैष्णवीच्या लव्ह मॅरेजचा विषय काढून कार्यकर्त्यांचा हशा मिळवला। त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे, म्हणजे माझा कुठं दुरावे पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध। त्यानंतर अजितदादांनी कुणाच्या लग्नाला आलो नाही ते रागवायचं नाही असं सांगितलं। यावर हशा पिकताच अजितदादाही खुदकन हसले। आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लचाण लागतं म्हणून आलो नाही समजायचं। आणि मला माफ करायचं लग्नाला तरी आल्याबद्दल। आई बाबाच्या डोळ्यातले अश्रूही सुकले नसताना अजितदादांनी मिळवलेल्या हशा आणि टाळ्या या हुंडाबळीसारख्या संवेदनशील सामाजिक मुद्द्याला किरकोळीत काढण्यासारखं झालंय। अजित पवारांनी यापूर्वीही असंवेदनशील वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता। त्याची राजकीय किंमतही त्यांनी मोजली होती, पण तरीही अजित पवारांनी त्यापासून धडा घेतलेला दिसत नसल्याचं स्पष्ट झालंय। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।